आज आपण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं पुस्तक समजपूर्वक वाचन करूया. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी मार्गदर्शक पुस्तक आपल्याकडे आलेले आहे, जे यशप्रभा इन्स्टिट्यूट GMSME उद्यम रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटद्वारे प्रिपेअर केलं गेलेलं आहे आणि पब्लिश केलं गेलेलं आहे. या पुस्तकात आपल्याला काय शिकायला मिळणार? तर समजपूर्वक वाचन, त्याची सोपी पद्धत व स्पष्ट पद्धत, उदाहरणांसह स्पष्टीकरण, त्याचबरोबर भरपूर सराव वर्कशीट यात देण्यात आलेले आहेत. उत्तरांसह मार्गदर्शन यात केले गेलेलं आहे आणि कोणत्याही वर्गासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. तर बघूया या पुस्तकामध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे. तर या आहे पुस्तकाचं पहिलं पान. यामध्ये बघू शकतात आपण की वाचा, समजून घ्या, विचार करा आणि आत्मविश्वास वाढवा. तर हे पुस्तक आधी वाचून समजून घ्यायचं आहे, त्यावर विचार करायचा आणि वाचनाच्या दृष्टीने आपला आत्मविश्वास विद्यार्थ्यांचा नक्की वाढेल. हे पुस्तक वाचल्यावर या पुस्तकातील प्रस्तावना याप्रमाणे आहे. या प्रस्तावनेतून आपल्याला समजेल की हे पुस्तक कशाविषयी आहे आणि या पुस्तकातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आहेत ज्यांना वाचन तर करतात परंतु काहीही नीट समजत नाही, तर त्यासाठी इथे सुरुवातीलाच मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे. प्रस्तावना. आज अनेक विद्यार्थी वाचन करतात पण वाचलेले नीट समजत नाही, अशी तक्रार शिक्षक आणि पालकांना नेहमी ऐकायला मिळते. काही विद्यार्थी उतारा वाचतात पण प्रश्नांची उत्तरे देताना गोंधळतात. काहींना शब्द वाचता येतात पण अर्थ लक्षात राहत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी समजपूर्वक वाचन शिकणे अत्यंत आवश्यक आहे. तर समजपूर्वक वाचन म्हणजे फक्त शब्द ओळखणे किंवा वाचणे नव्हे, वाचलेला मजकूर समजून घेणे, त्यातील मुख्य मुद्दे ओळखणे, महत्त्वाची माहिती लक्षात ठेवणे आणि ती स्वतःच्या शब्दात सांगता येणे म्हणजेच समजपूर्वक वाचन होय. ही एक कौशल्य आहे आणि ते योग्य मार्गदर्शन व सरावाने नक्कीच विकसित करता येते. हे पुस्तक विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन येत नाही किंवा कमकुवत आहे, अशा विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन लिहिले गेलेले आहे. पुस्तकातील भाषा ही सोपी, स्पष्ट आणि क्रमाने समजणारी ठेवलेली आहे. प्रत्येक संकल्पना लहान टप्प्यात, उदाहरणांसह आणि सरावासह दिली आहे, जेणेकरून विद्यार्थी हळूहळू वाचन समजून घेण्याची सवय लावू शकतील. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर शिक्षकांसाठीही एक मार्गदर्शक आहे. वर्गात समजपूर्वक वाचन कसे शिकवावे, विद्यार्थ्यांकडून अपेक्षित उत्तरे कशी मिळवावीत आणि सराव कसा करून घ्यावा, यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल. कोणत्याही एका इयत्तेपुरते मर्यादित न राहता प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तसेच नवशिके वाचक यांना हे पुस्तक मार्गदर्शन करेल. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक क्रमाने वाचावे, दिलेले सराव प्रामाणिकपणे करावेत आणि शिक्षकांनी या पुस्तकाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना वाचनाची खरी सवय लावावी, हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आपल्याला दिसून येतो. या पुस्तकातील अनुक्रमणिका जर आपण पाहिली तर आपल्याला कळेल की समजपूर्वक वाचनाची सुरुवातीला ओळख करून देण्यात आलेली आहे. यात हे 4 धडे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर समजपूर्वक वाचन शिकण्याची योग्य पद्धत कोणती, ती पद्धत सुद्धा टप्प्याटप्प्याने येथे दिली गेलेली आहे. विचारशक्ती विकसित करणारी जी कौशल्य असतात, ती कौशल्य सुद्धा यामध्ये विचारात घेतली गेलेली आहेत आणि त्यांनाही महत्त्व आहे. त्याचबरोबर शेवटी भाग 4 मध्ये उदाहरणे व काही मार्गदर्शक म्हणून टिप्स देण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळे सराव वर्कशीट सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर बघूया यामधील धडा पहिल्या भागातील वाचन म्हणजे काय. वाचनाची सोपी ओळख. आपण रोज अनेक ठिकाणी शब्द पाहतो, पुस्तकात, फळ्यावर, मोबाईलवर, वर्तमानपत्रात, फलकांवर. या शब्दांना ओळखणे, त्यांचा उच्चार करणे आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे यालाच वाचन म्हणतात. फक्त शब्द मोठ्याने वाचणे म्हणजे पूर्ण वाचन नाही. शब्द वाचताना त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करणे हे खरे वाचन आहे. वाचन म्हणजे नेमके काय, तर काही मुद्दे दिलेले आहेत तिथे. वाचन म्हणजे अक्षरे ओळखणे, शब्द तयार करणे, शब्दांचा अर्थ समजून घेणे,
वाक्याचा अर्थ लावणे, हे सर्व एकत्र केल्यावर वाचन पूर्ण होते. तर बघा, अक्षरे ओळखून शब्द बनवणे, शब्दांचा अर्थ समजून घेणे, वाक्याचा अर्थ लावणे, जेव्हा अर्थ लागतो तर त्यावेळेला वाचन पूर्ण होते. जर एखादा विद्यार्थी शब्द वाचतो पण हे काय सांगितले आहे असे विचारल्यावर सांगू शकत नसेल तर त्याचे वाचन अपूर्ण आहे असे म्हणता येईल. वाचनाचे प्रकार बघूया. वाचन 2 प्रकारचे असते. फक्त वाचन, शब्द मोठ्याने किंवा मनात वाचणे, अर्थाकडे फारसे लक्ष नसते. त्याचबरोबर प्रश्न विचारले असता उत्तर देता येत नाही. असे बऱ्याचदा मुलांसोबत घडत असते. ते फक्त वाचन करतात कोणी सांगितलं तर, पण त्यांना विचारलं त्याच्याबद्दल काही काय वाचलं तर त्यांना ते सांगता येत नाही. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की समजून वाचन केले गेले पाहिजे. पुस्तकाचा विषयच तो आहे समजपूर्वक वाचन. तर यातून शब्द वाचताना अर्थ नीट लक्षात ठेवणे, वाक्याचा अर्थ समजून घेणे, वाचलेले स्वतःच्या शब्दात सांगता येणे, हे म्हणजे काय तर समजपूर्वक वाचन. या पुस्तकाचा उद्देश फक्त वाचनातून समजपूर्वक वाचनाकडे नेणे हा आहे. एक उदाहरण पाहूया. वाक्य, राम शाळेत गेला. हे साधं वाक्य आहे. जर विद्यार्थी फक्त वाचत असेल पण खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसेल तर वाचन अपूर्ण आहे असे आपल्याला लक्षात येईल. प्रश्न, कोण गेला? तर उत्तर त्याला देता यायला पाहिजे राम. कुठे गेला? तर शाळेत. याचा अर्थ असा की वाचन करताना अर्थ लक्षात ठेवला पाहिजे, तरच त्याला उत्तर देता येतील आणि तरच त्याला वाचन समजलं, वाचनातून काय समजलं ते कळणार आहे. वाचन का आवश्यक आहे? तर वाचनामुळे काय काय होतं? भाषा समजते, नवे शब्द शिकायला मिळतात, ज्ञान वाढते, इतर विषय समजायला सोपे जातात. ज्याला नीट वाचन जमत नाही त्याला कोणताही विषय समजायला कठीण जातो. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या या गोष्टी आहेत. तर घाईघाईने विद्यार्थ्यांना वाचू नये, शब्द चुकवू नयेत, म्हणजे चुकीचे शब्द वाचू नये. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्यावा आणि वाचल्यानंतर स्वतःला काही प्रश्न विचारावेत. एक छोटा सराव आहे दिलेला. खालील वाक्य वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आता वाक्य आहे, सीमा पुस्तक वाचत आहे. प्रश्न, कोण वाचत आहे? तर उत्तर काय येईल? सीमा. सीमा काय करत आहे? तर उत्तर येईल पुस्तक वाचत आहे. शिक्षकांसाठी सुद्धा इथे काही टिप्स देण्यात आलेल्या आहेत. जर शिक्षकांनी हे पुस्तक मुलांना समजपूर्वक वाचन शिकवण्यासाठी केला तर त्यासाठी त्यांना मार्गदर्शक टिप्स. विद्यार्थ्यांना वाक्य वाचायला लावा. लगेच प्रश्न विचारा. काय वाचले असे विचारण्याऐवजी काय समजले असा प्रश्न विचारा. इथे भाग 1 मधील धडा पहिला पूर्ण झालेला आहे आणि हा पुढचा धडा इथे सुरू होत आहे. तर मित्रांनो, या पुस्तकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, तर त्या लिंकवर जर आपण गेलात तर तिथून हे पुस्तक आपल्याला परचेज करता येईल. ज्यांना हे पुस्तक हवं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमधील लिंक चेक करावी. ओके, तर मित्रांनो, पुढे वेळ मिळेल तसा आपण पुढचा भाग शिकूया. त्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकतात आणि पुढील व्हिडिओ आपल्याला लवकरच मिळेल. धन्यवाद.